शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हा किल्ला घेतला 1677 त्या काळामध्ये किल्ल्याचा बराचसा भाग महाराजांनी पाडून टाकला। कारण याचं असं होतं की त्या काळामध्ये जे शासकांनी जो किल्ला बांधलेला होता किंवा त्याच्या अगोदर म्हणजे 900च्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला, इसवी सन 900च्या काळामध्ये कृष्णाजी नाईक जे होते त्यांनी हा किल्ला बांधला, किल्ल्याची तटबंदी वगैरे बांधली। त्याच्यानंतर खूप साऱ्या आक्रमणकारांनी इतर राज्य केले, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की हा किल्ला आतून कसा आहे, त्याच्यामुळे हा किल्ला लगेच पडू शकतो। म्हणून महाराज जेव्हा किल्ल्यावरती आले, म्हणजे जेव्हा किल्ला महाराजांनी हा ताब्यात घेतला, एका दिवसात घेणारा किल्ला हा महाराजांचा पहिला किल्ला असा आहे की रक्ताचा थेंब न सांडता हा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतलाय। जेव्हा महाराज किल्ल्यावर आले तर किल्ल्याचं पूर्ण जे बांधकाम होतं ते महाराजांनी जे मोजकं बांधकाम सोडलं तर बऱ्यापैकी सगळं बांधकाम महाराजांनी पुन्हा बांधलंय। त्यातला मागचा एक जो तुम्हाला बुरुज दिसतोय, हा बुरुज 360 बुरुज म्हणून पण फेमस म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये। याचं कारण असं आहे की याच्या किल्ल्यावर या बुरुजावरती फक्त एकच तोफ असते, ती तोफ असते लांब पल्ल्याची आणि ती तोफ पूर्ण कव्हर करते। ती तो पूर्ण जो एरिया आहे जवळपास 7-8 किलोमीटरचा रेंजचा एरिया आहे, तुम्ही लांबपर्यंत बघू शकताय। जिथवर नजर जाते तिथवर तुम्हाला पर्यंत अंतर पूर्ण मोकळं दिसतंय, तिथपर्यंत हा लांब पल्ल्याची तोफ पोहोचते आणि हा एरिया पूर्ण कव्हर करते। आणि आता जो आपण पुढचा पॉईंट दाखवतो तुला, की या पॉईंटला जर तुम्ही एखाद्या किल्ल्याची तुम्हाला अनुभूती लागली तर हा किल्ला छत्रपती संभाजीनगर जे आहे महाराष्ट्रामधील त्या किल्ल्यात देवगिरी किल्ला जो आहे त्या किल्ल्याचाच अनुभव तुम्हाला मिळेल। कारण किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती वाट तुम्हाला पुढे दाखवतो। चला